हर हर महादेव. हर हर महादेव. आपल्या भारत देशातील गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विमान अपघातात झालेल्या निष्पाप लोकांचा तिथे अपघात झाला. त्या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व नागरिकांना आपल्या संस्थेमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आज आपण इथे जाहीर केला आहे. त्यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आपल्या त्या आत्म्यास शांती लावू. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. ओम शांती शांती शांती. ज्या कुटुंबांच्या इथं दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पाठीमागे आज आपली महिला शक्ती खंबीरपणे उभी राहणार आहे. त्यांच्या दुःखात प्रत्येक क्षणी महिला शक्ती त्यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आज आपल्या विधवा मातेंना पेन्शन वितरणाचा कार्यक्रम संपला आहे आणि आपल्या संस्थेच्या विषयी सांगायचं म्हटलं तर आज आपली संस्था ज्या विधवा मातेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, तर आज बघितलं कलियुगात जो तो स्वार्थीपणा करतोय, स्वार्थीपणाचा प्रयत्न करत नाही, तेच आपल्या महिला शक्तीचे ब्रीदवाक्य किसी के सारथी बनो स्वार्थी मत बनो. त्या अनुषंगाने आज आपल्या सर्व पदाधिकारी निशुल्क सेवा आपल्या विधवा मातेंना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसंच आपले संस्था चालक व बजरंगदास महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने त्या आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. फक्त आपल्याला आपल्या विधवा मातेंच्या चेहऱ्यावरचं हास्य दुग्ने करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. महिला शक्ती महिला शक्ती महिला शक्ती. जब तक सूरज चांद रहेगा महिला शक्ति नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा महिला शक्ति नाम रहेगा. हर हर महादेव. हर हर महादेव. महिला शक्ती संस्था. महिला शक्ती संस्थेची स्थापना 2020. आपले राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब जयस्वाल सर, राष्ट्रीय महिला अध्यक्ष अनिता सिंग मॅडम व बजरंगदास महाराज, नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने महिला शक्ती संस्थेची स्थापना केली. या स्थापनेचं उद्दिष्ट आज भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत आले, तरी पण आज आपल्या ज्या विधवा माता आहेत त्या पारतंत्र्यात जगत असताना त्याचा पूर्ण अभ्यास आपले संस्था चालक जयस्वाल सर व अनिता मॅडम यांनी केला. व आज ज्या माऊलींच्या घरात अंधार होतं त्यांच्या घरात आज उजेड येण्याचा प्रयत्न आज आपल्या संस्थेने केला आहे. त्याच अनुषंगाने आज आपल्या विधवा मातेंना 6 योजनांचा लाभ देण्याचे आज संस्थेने ठरवलेलं आहे. त्यातली आज पहिली योजना म्हणजे आजीवन पेन्शन योजना, दुसरी योजना म्हणजे पाणी बिल योजना, तिसरी योजना म्हणजे लाईट बिल योजना, चौथी योजना म्हणजे सरकारी प्रवास खर्च योजना आणि 6वी योजना म्हणजे आवास योजना. त्यातली आज विधवा मातांना आज आपण पहिली योजना म्हणजे आजीवन पेन्शन योजना वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत.